नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. तर रंगपंचमी स्पेशल मी मस्त अशी व्हेज लोकांच्यासाठी व्हेज बिर्याणी बनवलेली आहे. खूप छान रेसिपी आहे, प्रत्येकाला आवडेल आणि तेवढीच चवीची अशी आपण ही व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया रेसिपी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तांदूळ लागणार आहे. तर तांदूळ तुमच्या आवडीचा तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल. तर तांदूळ मी इथं घेतलेला आहे, तांदूळ 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर तो स्वच्छ धुवायचा आहे आपल्याला. तर तांदूळ स्वच्छ धुवून झालेला आहे आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढायचं आणि आपण साईडला असंच तांदूळ आता ठेवून द्यायचा. त्यानंतर मी एक पातेलं घेतलेलं आहे. तर त्या पातेल्यामध्ये आपण पाणी घ्यायचं. पाणी थोडंसं जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल. तर याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. आपला तांदूळ भिजून थोडंसं वरती पाणी येईल इतकं पाणी घ्यायचं. थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा चालेल. तर त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय, तमालपत्र आहे, मिरा आहे, त्यानंतर बदाम फूल मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण जो आता तांदूळ धुवून ठेवलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा. तर आपण पातेल्यामध्ये पाणी घेतल्यानंतर पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला हा तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं मीठ टाकून झाल्यानंतर आणि त्यानंतर आपल्याला हा भात जो आहे तो 80% शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला हा भात 80% शिजून तयार झालेला आहे. तर त्यानंतर आपण हा एका चाळणीत किंवा एका पसरट परातीत किंवा ताटात काढून आपल्याला हा साईडला ठेवून द्यायचा आहे. तर यातलं पाणी गाळून आपल्याला हा भात असा साईडला ठेवून द्यायचा आणि त्यात जो आपण मसाला वापरलेला आहे तो सुद्धा काढून टाकला तरी सुद्धा चालेल किंवा तसाच त्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आज आपण फोडणीची तयारी करूया. तर मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आणि त्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तळणीसाठी जो आपल्याला कांदा लागणार आहे तळलेला, तर तो कांदा आपण उभ्या पद्धतीने असा कट केलेला आहे तो आपल्याला वापरायचा आहे. तर तो तळून घेऊया व्यवस्थित. ज्यामध्ये आपण फोडणी टाकणार आहोत तर त्याच्या आधी आपल्याला हा कांदा त्यामध्ये तळून घ्यायचा आहे, जो आपल्याला नंतर उपयोगी पडणार आहे. तर या पद्धतीने मी कांदा हा तेलात छान तळून घेतलेला आहे. तो आता आपण साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर परत मी त्याच्यामध्ये एक मोठा उभा कट केलेला कांदा त्याच्यात टाकलेला आहे. तो आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचा. तर इकडे आपला तेलात कांदा छान परततोय तोपर्यंत मी तुम्हाला आपण ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भाज्या वापरणार आहोत ते बघूया. तर याच्यामध्ये मी टोमॅटो घेतलेला आहे, हिरवा मटार आहे, बटाटा आहे, गाजर आहे, हिरवी मिरची आहे आणि त्यासोबतच आपण काही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे. तर कांदा आपला तेलात छान परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकलेलं आहे. तर तमालपत्र आपण भात शिजवताना सुद्धा वापरलेलं आहे, इथं सुद्धा वापरत आहे. त्यानंतर आलं आणि लसूण थोडंसं मी ठेचून घेतलेलं आहे, तो याच्यामध्ये ॲड करायचा. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण आता काही मसाले ॲड करणार आहोत. जसं की याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये धणे पावडर अर्धा चमचा वापरलेली आहे. खूप जास्त न वापरता आपण फक्त अर्धा चमचा याच्यामध्ये धणे पावडर वापरलेली आहे. त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी त्याच्यात टाकलेली आहे, ती सुद्धा अर्धा चमच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. त्यानंतर लाल तिखट 1 चमचा. तर हे मसाले आपले टाकून झालेले आहेत, ते आता व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायचे. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे मसाले छान तेलात मिक्स करून झाल्यानंतर मी जे आता तुम्हाला भाज्या सांगितलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुम्ही फ्लावर सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर ढोबळी मिरची सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर या भाज्या आपण तेलामध्ये मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या. तर या पद्धतीने या भाज्या आपण मस्त या मसाल्यामध्ये एकदम छान मिक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण हे भाज्या शिजण्यासाठी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि या भाज्या आपल्या छानशा अशा शिजू द्यायच्यात आपल्याला. आणि त्यानंतर तुम्ही एक साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर बघू शकताय तर आपल्या या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकताना आपण आधी भात शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे. तर याचा अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे.
तर हे आपलं मस्त झालेलं आहे. तर आता मी दुसरा एक भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण ही जी भाज्या आता आपल्या शिजलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत खाली, जेणेकरून भाज्यांचा पूर्णपणे खाली थर राहील. आणि त्याच्यानंतर आपण जो शिजवलेला भात आहे तो याच्यावरती मी त्याची लेयर करणार आहे. जर तुम्हाला 2-3 थर करायचे असतील तर तुम्ही करू शकता. पहिला भाजी, मग भात, परत भाजी, मग भात, असं करू शकता. तर इथं फक्त मी 2 लेयर्स केलेले आहेत. खाली पूर्णपणे भाजी आहे, जे आपण भाज्या वापरलेल्या आहेत त्या भाज्या आहेत, आणि त्यानंतर वरून पूर्ण आपण भात याच्यावरती पसरवून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. तर आपल्याला ही भाजी आणि भात हा परत वाफवायचा आहे, त्यासाठी जेणेकरून ते व्यवस्थित होईल त्यासाठी थोडंसं मोठं भांडं तुम्ही इथं वापरायचं आहे. तर भात आपला छान मस्त याच्यावरती लेअर देऊन झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीनं भात पसरून घ्यायचा आणि त्यानंतर जो आपण तळून ठेवलेला आपला कांदा होता तो व्यवस्थित इथं पसरायचा आहे, तर त्या भातावरती. तर या पद्धतीनं आपण पूर्णपणे याच्यावरती मस्त असा हा कांद्याचा थर देणार आहोत. तर तळलेला कांदा आहे हा मस्त एकदम कुरकुरीत झालेला आहे तो. तर इथं मी भरपूर तळलेला कांदा वापरलेला आहे, जेणेकरून आपली जी बिर्याणी असणार आहे त्याला याची सुद्धा टेस्ट मस्त लागेल. तर कांदा आपला मस्त थर देऊन झालेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची. तर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून झालेली आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटाकरता मस्त अशी याला एक वाफ द्यायची. आणि साधारण 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपली मस्त अशी ही व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर ही व्हेज बिर्याणी या पद्धतीने त्याला मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप चवीला एकदम भन्नाट झालेली आहे. चला तर मग या रंगपंचमीला व्हेजवाल्यांसाठी ही व्हेज बिर्याणी स्पेशल असणार आहे. तर रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच छान छान रेसिपीसाठी. थँक्यू.